काही लोक प्रोडक्ट विकतात आणि काही लोक विश्वास विकतात. काही लोक समोरच्याला पटवायचा प्रयत्न करतात आणि काही लोक समोरच्याला असं फील करून देतात की हा माणूस माझ्यासाठी योग्य आहे. आणि म्हणूनच काही लोकांना सेल मिळते आणि काही लोकांना फक्त मी विचार करतो असं उत्तर मिळतं. तुम्ही बिझनेस करत असाल, ॲफिलिएट मार्केटिंग करत असाल, सर्व्हिस विकत असाल किंवा फक्त स्वतःला बेटर कम्युनिकेट करायचं असेल, तर एक गोष्ट समजा. सेलिंग म्हणजे फक्त प्रोडक्ट ढकलणं नाही. सेलिंग म्हणजे समोरच्याच्या मनात ट्रस्ट तयार करणं आहे. आणि हेच शिकवतं एक लेजेंडरी पुस्तक, हाऊ टू सेल एनिथिंग टू एनीबडी. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स, तेही सिंपल मराठी भाषेत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तर तुम्ही सेल करण्याचा विचार सोडून लोकांना समजून घेऊन कन्व्हर्ट करायला शिकाल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील बिझनेस, मनी माइंडसेट, कम्युनिकेशन्स आणि सक्सेस लेसन्स सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे सेल्स जगातील एक प्रॅक्टिकल आणि पॉवरफुल पुस्तक, हाऊ टू सेल एनिथिंग टू एनीबडी. हे पुस्तक जो गिरार्ड यांनी लिहिले आहे. जो गिरार्ड यांना जगातील महान सेल्समनपैकी एक मानलं जातं. त्यांनी आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट ट्रूथ शिकवलं. पीपल डोंट बाय प्रोडक्ट्स फर्स्ट, दे बाय पीपल फर्स्ट. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स, जे तुम्हाला सेलिंग, कस्टमर ट्रस्ट, ॲफिलिएट मार्केटिंग, दुकानदारी, सर्व्हिस बिझनेस, ऑनलाईन किंवा ऑफलाईन सेल्स आणि डेली कम्युनिकेशन्स यात खूप मदत करतील. लेसन पहिला, पीपल बाय यू फर्स्ट, देन युअर प्रोडक्ट. हा या पुस्तकाचा सर्वात मोठा लेसन आहे. लोक आधी तुमच्यावर विश्वास ठेवतात, नंतर तुमचा प्रोडक्ट घेतात. तुम्ही कितीही चांगला प्रोडक्ट दाखवा, जर समोरच्याला वाटलं तुम्ही फक्त विकण्यासाठी बोलताय, तुम्ही प्रेशर देताय, तुम्ही फेक आहात, तर सेल्स होत नाही. 2 लोक फेस वॉश विकत आहेत. पहिला सेलर म्हणतो हे बेस्ट आहे, घ्या, आज ऑफर आहे. तर दुसरा सेलर म्हणतो तुमची स्किन ड्राय आहे का ऑइली, तुम्हाला डेली यूजसाठी जेंटल प्रोडक्ट हवा आहे का, मग हे तुमच्यासाठी बेटर राहील. कोणावर ट्रस्ट बसेल? तर उत्तर आहे दुसऱ्यावर. प्रोडक्टपेक्षा तुमचा अप्रोच सेल करतो. एका मार्केटमध्ये 2 दुकानदार होते. पहिला दुकानदार ग्राहक आला की लगेच प्रोडक्ट ढकलायचा. हे घ्या, बेस्ट आहे, आजच घ्या. तर दुसरा दुकानदार आधी हसायचा, विचारायचा कशासाठी हवंय, बजेट विचारायचा, यूज केस समजून घ्यायचा. पहिल्याला काही सेल्स होत होते, तर दुसऱ्याकडे लोक परत परत येत होते. असं का असेल? कारण पहिला प्रोडक्ट विकत होता, तर दुसरा रिलेशनशिप विकत होता. लेसन 2, लिसन मोर दॅन यू स्पीक. सेल्समनची सर्वात कॉमन मिस्टेक आहे, जास्त बोलणं. जो गिराड स्टाईल सेलिंग काय सांगतं? जास्त बोलू नका, जास्त ऐका. तुम्ही मोबाईल कव्हर विकताय, रॉंग अप्रोच आहे, हे स्ट्रॉंग आहे, बेस्ट क्वालिटी आहे, घ्या. बेस्ट अप्रोच आहे, तुम्हाला सिंपल डिझाईन हवा आहे का, हेवी प्रोटेक्शन, बजेट काय आहे, रोज रफ यूज असतो का? ज्या सेलरने प्रश्न विचारले त्याला जास्त चान्स आहे सेल मिळण्याचा. द मोर दे टॉक, द मोर यू अंडरस्टँड. द मोर यू अंडरस्टँड, इझियर यू सेल. लेसन 3, फाइंड द नीड, डोंट पुश द प्रोडक्ट. ग्रेट सेलर्स प्रोडक्ट पुश करत नाहीत, ते नीड डिस्कवर करतात. तुम्ही प्रिंटर सर्व्हिस देताय, रॉंग अप्रोच असेल, ही मशीन घ्या, फास्ट आहे. तर राईट अप्रोच असेल, तुम्हाला मंथली किती प्रिंट्स लागतात, कलर जास्त की ब्लॅक अँड व्हाईट, बिझनेस यूज आहे का होम यूज. नीड समजली की सेल इझी होते. नीड फर्स्ट, प्रोडक्ट सेकंड. लेसन 4, बिल्ड ट्रस्ट बिफोर यू आस्क फॉर मनी. लोकांना लगेच बाय नाव म्हणणं असं इझी आहे, पण स्मार्ट सेलिंग काय सांगतं? पहिले ट्रस्ट, मग ट्रान्झॅक्शन. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये जर तुम्ही फक्त लिंक टाकलात, बाय नाव, बेस्ट प्रॉडक्ट, लोक इग्नोर करतात. पण जर तुम्ही प्रॉब्लेम एक्सप्लेन केलं, तुमचा अनुभव सांगितला, फायदे तोटे सांगितले, ऑनेस्ट रिव्ह्यू दिला, तर क्लिक प्लस कन्व्हर्जन दोन्ही वाढतात. एक कस्टमर शॉपमध्ये आला, त्याला एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट दाखवला जाऊ शकत होता, पण सेलरने म्हटले तुमच्या यूजसाठी हा चीपरवाला पुरेसा आहे. कस्टमर आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं हा मला फसवत नाही, हा खरंच मदत करतोय.
ज्या दिवशी त्याने छोटं परचेस केलं पण पुढच्या 2 वर्षात तो त्याच सेलरकडे परत आला, असं का झालं असेल? कारण शॉर्ट टर्म सेलपेक्षा त्या सेलरने लाँग टर्म ट्रस्ट कमावला. लेसन 5. फॉलोअप इज व्हेअर रिअल सेल्स हॅपन. बहुतेक लोक सेल न झाल्यावर गायब होतात, पण जो गिरार्ड स्टाईल सेलिंग सांगतं, फॉलोअप हा सेल्सचा सिक्रेट वेपन आहे. कस्टमर म्हणतो, मी विचार करून सांगतो. बहुतेक सेलर्स काहीच करत नाहीत. स्मार्ट सेलर 2 दिवसांनी पोलाइट मेसेज, नमस्कार, तुम्ही विचार करत होतात म्हणून फॉलोअप करत आहे. काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. हे प्रेशर नाही, हे प्रोफेशनलिझम आहे. लेसन 6. स्टे इन द कस्टमर्स माइंड. जो गिराड फेमस होते एका सिंपल कारणासाठी, ते लोकांच्या लक्षात राहायचे. सेलिंगमध्ये व्हिजिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्मॉल बिझनेस करता, जर तुम्ही फेस्टिवल ग्रीटिंग्स पाठवले, रिपीट कस्टमर्सला धन्यवाद मेसेज केला, बर्थडे विशेस दिल्या, युजफुल टिप्स शेअर केल्या, तर कस्टमरला वाटतं हा फक्त विकत नाहीये, कनेक्ट ठेवतोय. आउट ऑफ साईट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड. लेसन 7. युअर एनर्जी सेल्स बिफोर युअर वर्ड्स. कधी कधी कस्टमर तुमचे शब्द नाही, तुमचा वाईब विकत घेतो. जर तुम्ही बोरिंग, डल, कन्फ्युज्ड, अनसर्टन असाल तर प्रोडक्ट चांगला असला तरी सेल वीक होते. 2 इन्शुरन्स ॲडवायझर्स होते. पहिला ड्राय टोन, नो कॉन्फिडन्स, तर दुसरा क्लिअर बोलतो, काम कॉन्फिडन्स, सिंपल एक्सप्लेनेशन, ट्रस्टेबल टोन. कोणाकडून लोक जास्त ऐकतील? तर दुसऱ्याकडून. लेसन 8. डोंट आर्ग्यू, गाईड. कस्टमरने ऑब्जेक्शन दिलं म्हणजे फाईट नाही, ती अपॉर्च्युनिटी आहे. कस्टमर म्हणतो प्राइस जास्त आहे. रॉंग अप्रोच आहे, नाही जास्त नाही. तर बेटर अप्रोच आहे, हो थोडा जास्त वाटू शकतो, पण तुमच्या डेली यूज आणि ड्युरेबिलिटी बघितली तर लॉंग टर्म व्हॅल्यू जास्त आहे. हे ऑब्जेक्शन हँडलिंग आहे. ऑब्जेक्शन म्हणजे नकार नाही, क्लॅरिफिकेशनची मागणी आहे. लेसन 9. कन्सिस्टन्सी क्रिएट्स सेल्स. एक दिवस खूप मेहनत आणि मग 10 दिवस गॅप, याने सेल्स बिझनेस ग्रो होत नाही. जो गेरार्ड लेसन सांगतं, दररोज दिसा, दररोज कनेक्ट करा, दररोज व्हॅल्यू द्या. जर तुम्ही रोज 5 न्यू प्रॉस्पेक्ट्स, 3 फॉलोअप्स, 1 युजफुल स्टेटस आणि 1 कस्टमर रिप्लाय क्विकली केलं तर 3 महिन्यांनी तुमचा बिझनेस वेगळा दिसेल. लेसन 10. सेलिंग इज सर्व्हिस, नॉट मॅनिप्युलेशन. हा अंतिम आणि सर्वात पॉवरफुल लेसन. सेलिंग म्हणजे लोकांना फसवणं नाही, सेलिंग म्हणजे योग्य सॉल्युशन योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. जर तुमचा प्रॉडक्ट खरंच उपयोगी असेल आणि तुम्ही तो ऑनेस्ट पद्धतीने सांगत असाल तर सेल करणं चुकीचं नाही. एका आईला मुलासाठी स्टडी लॅम्प हवा आहे. तुम्ही चीप पण खराब क्वालिटी देऊ शकता, किंवा तुम्ही ऑनेस्ट रिकमेंडेशन्स देऊ शकता. आय फ्रेंडली, ड्युरेबल, सेफ. तुम्ही फक्त सेल नाही केली, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ग्रेट सेलिंग इज इक्वल टू हेल्पिंग विथ कॉन्फिडन्स. मित्रांनो, हाऊ टू सेल एनिथिंग टू एनीबडी आपल्याला एक खूप मोठं सत्य शिकवतं. लोक प्रोडक्ट घेत नाहीत, ते विश्वास, क्लॅरिटी आणि योग्य सोल्युशन घेतात. जर तुम्हाला सेलिंगमध्ये खरंच स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हे 5 रूल्स लक्षात ठेवा. आधी ऐका, नीड समजा, ट्रस्ट बिल्ड करा, फॉलोअप करा, सेलला सर्व्हिस समजा. लक्षात ठेवा, जबरदस्तीने सेल मिळू शकतो, पण विश्वासाने रिपीट कस्टमर मिळतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या मते सेल्समध्ये सर्वात मोठी चूक कोणती असते. आणि अशाच पॉवरफुल बुक्स लेसनसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन पॉवरफुल लेसनसह, फक्त टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.